काय करायचं ते म्हणले आता काय करायचं असं करत करत आम्ही दोघांनी प्रचार केला। पण त्या अडचणीच्या आणि संघर्षाच्या काळात ज्या पद्धतीने उद्धवजी तुमचा आणि काँग्रेस पक्ष जो ज्या पद्धतीने आमच्या बरोबर उभे राहिलाय हे आम्ही कधीही विसरणार नाही। आणि आता जेव्हा प्रचाराची वेळ आहे तेव्हा सगळ्या 31 खासदारांच्या वतीने मी आपल्याला शब्द देऊ इच्छिते की कष्टांची परिकाष्ठा तुम्ही आमच्यासाठी जी केली त्याच्यापेक्षा आम्ही 31 खासदार गुंजभर जास्त कष्ट करू, पण जास्तीत जास्त आमदार निवडून आम्ही तुमच्यासाठी निवडून आणू। एकामेकाचा प्रचार करण्यासाठी जी काही आमचा वेळ असेल तो तुमच्यासाठीच आज नंतर आहे। आणि ज्या स्कीम्स बद्दल म्हणजे जयंतरावांना अर्थकारण आपल्यापेक्षा सगळ्यांपेक्षा जास्त कळतं आणि जयंतरावांचाच भाषणाचा धागा घेऊन मी पुढे आपल्याला सांगू इच्छिते की अनेक योजना हे करतील, अजूनही येतील। पण गमतीचा भाग मला असं वाटतं की लोकसभेपर्यंत कुणालाच त्यांची बहीण आठवली नाही। रिझल्ट नंतरच बहिणी आठवायला लागल्या। आणि दुर्दैव एका गोष्टीचं की बहिणीचं नातं हे आमच्या भावांना कळलंच नाही।